नमस्कार सर्वांना. नवनाथ पारायणाची पूजा कशी मांडायची त्याचविषयी माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सकाळी लवकर उठून स्नान करा. संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडा. देवपूजा करून घ्या. आपल्या घरातील आपल्या आई वडिलांची, वडीलधाऱ्या माणसांचे नमस्कार करा. देवघराजवळची जागा स्वच्छ करा. त्या ठिकाणी थोडंसं गोमूत्र शिंपडा आणि चौरंग मांडून घ्या. चौरंगावरती लाल वस्त्र अंथरून घ्या. त्यावरती नवनाथ महाराजांचा फोटो जर असेल तर नवनाथ महाराजांचा फोटो ठेवावा. फोटो नसेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवा किंवा श्री दत्त महाराजांचा फोटो ठेवला तरी देखील चालतं. दिव्याच्या पूजनाने सुरुवात करा. शुद्ध तुपाचा दिवा लावा. दिव्याची पूजा करा. त्याला फूल वाहा. तसेच कलश मांडणी देखील करून घ्या. एक तांब्याच्या कलशामध्ये सुपारी, नाणं, हळद, कुंकू, अक्षदा टाका. शुद्ध जल टाका. 5 विड्याची पानं त्यावरती ठेवा. नारळ ठेवा. कलशावरती कुंकवाने आणि हळदीने उभ्या 5 रेषा काढा आणि नारळावरती कुंकवानं आणि हळदीनं स्वस्तिक देखील काढा. कलशाची हळद, कुंकू, अक्षदा आणि फूल वाहून पूजा मांडणी करा. कलश मांडणी झाल्यानंतर कलशा शेजारीच जोड पानावरती सुपारी, नाणं, हळद कुंड आणि बदाम ठेवा. गणपतीची पूजा करा. देवघरातील गणपतीची मूर्ती तामणामध्ये घ्या. शुद्ध पाण्याने आणि पंचामृताने गणपतीचे स्नान घाला. गणपती अथर्व शीर्ष पठण करून गणपती बाप्पांना अभिषेक करा. नंतर चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवा. गणपती बाप्पांची स्थापना करा. त्यांना हळद, कुंकू आणि अक्षदा, फूल वाहून नमस्कार करा. स्वामींची मूर्ती किंवा दत्त महाराजांची मूर्ती असल्यास तामणामध्ये घ्या. अभिषेक करा आणि नंतर मूर्तीची चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्या तांदळाच्या वरती त्या मूर्तीची स्थापना करा. त्यांना गंधाक्षदा आणि फूल वाहा. दत्त महाराजांना आणि स्वामींना भस्म लावा. तुळशीपत्र वाहावी. नवनाथ महाराजांच्या आरतीचा पाठ करा. नवनाथ महाराजांना नैवेद्य अर्पण करा. प्रसाद वाटून घ्या. संध्याकाळी पुन्हा दिव्याची आणि कलशाची पूजा करून घ्या. अशा प्रकारे श्री नवनाथ महाराजांची पूजा मांडणी करायची असते. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.